शिवकीर्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज बार्शीतील शिवसृष्टी येथे आलेलो आहोत। या ठिकाणी शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे। याविषयी अधिक माहिती आपण देशमुख सर यांच्याकडून घेऊया। शिवाजी महाराज जी तलवार चालवत होते त्याचे साधारण वजन किती असेल? 1200 ते 1300 ग्रॅम। दुधारी तोफ बद्दल थोडी माहिती सांगा। दुधारी म्हणजे दुधारी तोफ आणि ही सवापाती तोफ। दुधारी तोफ म्हणजे दोन्ही साइडनं पाताळ, दोन्ही साइडनं धार असलेली तोफ। मुघल तलवार आणि मराठा तलवार यात फरक सांगा आणि कसा ओळखायचा तो फरक? पूर्वीच्या काळामध्ये 3 प्रकारचे सैनिक होते। मराठा, मुघल म्हणजे मुस्लिम आणि राजपूत। मराठा तलवारीला परत असते आणि मुस्लिम तलवारीला परत नसते। आणि जी राजपूत तलवार असते तर त्या राजपूतच्या जी तलवार असते त्या तलवारीच्या खालच्या बाजूला सूर्यासारखी एक चकती असते। ढाली कोणत्या प्रकारच्या असतात? 7 ते 8 प्रकारच्या ढाली होत्या। शिल्लोडची, लाकडाची, पंचधातूची, लोखंडाची, चांदीची, गेंड्याच्या कातडीची, हत्तीच्या कातडीची आणि कासवाच्या पाठीची। किती प्रकारचे दांडपट्टे असतात आणि त्याची लांबी किती? त्याची लांबी साधारणतः 4-4.25 फूट लांबी असते। काहीची 52 इंचापर्यंत असते। पण दांडपट्टा म्हणजे एकच आला। पट्टा आणि दांडपट्टा हा 2 फरक आहे। एका हातात पट्टा शिकायचा असेल तर दांडपट्टा आधी चालवा शिकायला लागते। एका हातात दांडका आणि एका हातात पट्टा असा झाला दांडपट्टा। आणि इथं जे तुम्ही पाहतात हा झाला पट्टा। इथं ज्या पट्ट्याने जे लढाई करण्यात आल्या तो पट्टा। आणि पट्टा शिकायचा असेल तर आधी दांडपट्टा चालवा शिकायला लागतो। जे गोळे होते ना त्याचे प्रकार किती? त्याचे वजन किती? वजन तसं काही नव्हतं। तोफेचा जी पुढची बाजू असते व्यास, पुढची जी आपली तोफेची जी पुढची नळी असते त्या पुढचं जी तोंड असते त्या तोंडाचा व्यासनुसार त्या तोफाची त्याचं वजन तसं काही नसतं। हा फक्त त्या व्यासच्या मापानुसार तो गोळा तयार केला जातो। चिरखत आणि शिरस्त्राण यापासून संरक्षण कसं होत असेल? तर चिलखत म्हणजे तुमचं पूर्ण लोखंडाचं आहे ना। आणि चिलखताचे ह्या प्रकार 3 होते। एक चमड्यापासून चिलखत व्हायचं, एक लोखंडाच्या पत्र्यापासून आणि एक जाळीदार। ही जी तुम्ही आता पाहता ही जाळीचं चिलखत आहे। आणि याचं संरक्षण म्हणजे आपण ही अंगात घातले की कुठल्याही शस्त्राच्या आतमध्ये शिरणार, वार केला तर वार व्हायचं काही संबंध येत नाही। आणि वरचं शिरस्थान म्हणजे तो लोखंडी तोफ आहे, त्यामुळे आपलं जे शिर आहे तर ती साबूत राहतो। खंजीर किती प्रकारचे असतात? खंजीर हा एकच प्रकारचा असतो। जे छोटे छोटे जे शस्त्र असतात पेसकवच, खंजीर, बिचवा, जांब्या आणि खंजराने असे प्रकार असतात।